हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण बंगाल गव्हर्नर याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. जर या आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन नक्की चेक करा. तसेच जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता मग आपल्या आजच्या विषयाकडे. बंगालचे गव्हर्नर. तर प्रथम आहे रॉबर्ट क्लाइव्ह. त्यांचा कालावधी 1757 ते 60 आणि 1765 नंतर 67 पर्यंत. चला तर मग क्लाइव्हबद्दल जाणून घेऊया. प्लासीची लढाई 1757, फ्रान्सचा पराभव 1759, 1744मध्ये ईस्ट इंडिया कंपनीमध्ये रायटर. त्यानंतर 1765 ते 67 या कालावधीत रॉबर्ट क्लाइव्ह पुन्हा एकदा बंगालचा गव्हर्नर बनला. त्यानंतर 1765मध्ये अवध नवाब व शाह आलम यांच्यासोबत अलाहाबादचा तह झाला. त्यानंतर श्वेत विद्रोह. त्यानंतर बंगालमध्ये दुहेरी शासन पद्धती सुरू केली. 1765मध्ये सोसायटी ऑफ ट्रेडची स्थापना केली. त्यानंतर हॉलवेल 1760 अंधार कोठडीची घटनेचे वर्णन. वेसिटार्ट 1760-65 बक्सारची वॉन-दिवसची लढाई. त्यानंतर बरेलास्ट वेरेलस 1767 ते 69 दुहेरी शासन व्यवस्थेवेळी बंगालचा गव्हर्नर होता. 1769-70 बंगालमध्ये प्रथम दुष्काळ पडला. पुढे पाहूया. पुढे आहेत वॉरन हेस्टिंग्स. त्यांचा कालावधी 1774 ते 85. तर 1772 द्विदल प्रशासन व्यवस्था समाप्त. 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट. 1774 कलकत्ता सर्वोच्च न्यायालय. 1775 ते 82 प्रथम मराठा युद्ध साळबाईचा तह. 1775 नंदकुमार प्रकरण. 1778 बनारसचा राजा चेतसिंह प्रकरण. 1780-85 दुसरे अँग्लो मैसूर युद्ध मंगलोरचा तह. 1781 कलकत्ता मदरसाची स्थापना. त्यानंतर 1782 अवधच्या बेगमांचे प्रकरण. पुढे पाहूया. 1784 पिट्स इंडिया ॲक्ट. 1784 एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल हेस्टिंग्स व विल्यम जोन्स. कलेक्टर्स नेमणूक. अमित या भारतीय कर्मचाऱ्याची नियुक्ती. मीठ, सुपारी, तंबाखू व्यापारावर 2.5% इतका कर लावला. कंपनीला मीठ बनविण्याचा अधिकार. चार्ल्स विल्किन्सनद्वारे अनुवादित गीतेस प्रस्तावना. कलकत्त्यात टाकसाळ व कागदी चलनाच्या अयशस्वी प्रयत्न. शाह आलमचा भत्ता कमी केला. पुढे पाहूया. कोड ऑफ जीव लॉ. हिंदू व मुस्लिम कायद्याचे संकलन. हेस्टिंगवर ब्रिटिशमध्ये महाभियोग. पुढे पाहूया. 1774 11 सदस्यीय बोर्ड ऑफ ट्रेड परकीय व्यापारासाठी स्थापन. हे भारतीय माल युरोपियन बाजारपेठात विकत. पुढे पाहूया. कर संकलन केंद्र किंवा विभाग. मुर्शिदाबाद, पटना, कलकत्ता, हुगळी आणि ढाका येथे. 1773 रोहिलखंड हस्तक्षेप. शिंदे व होळकर यांनी शाह आलमला गादीवर बसवले म्हणून पेन्शन बंद केली. पुढे पाहूया. बंकिमचंद्र आनंदमठ संन्यासी बंडाचा उल्लेख. पुढे पाहूया. विवाह कर बंद व गुलामगिरीची प्रथा समाप्त. कर वसुलीसाठी करमुक्ती किंवा रेव्हेन्यू बोर्ड. लिलाव किंवा बोली पद्धत. पंचवार्षिक वार्षिक बंदोबस्त पद्धत. पुढे पाहूया. 1774 सर्व जिल्ह्याचे 6 डिव्हिजनमध्ये विभाजन. पुढे पाहूया. डिव्हिजनला एक कर समिती किंवा परिषद अध्यक्ष कलकत्ता काउन्सिलचे सदस्य असायचा. 1781 डिव्हिजन काउन्सिल बंद. मदतीसाठी डिव्हिजनला दिवाण व जिल्ह्याचा नायब दिवाण नियुक्त. हिशोब तपासण्यासाठी रायत नावाचा भारतीय पदाधिकारी नेमला. राजा राजवल्लभ. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग थांबूया. इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.